नमस्कार भावांनो बहिणींनो, जेवण झाले का तुमचे? आता आमचे झाले जेवण. आता नेमकेच जेवण झाले. भांडे गिंडे घासले. आज दिवसभरचे लय काम गेले. आज पाहुणे आले होते तर दिवसभरचं कामातच हात होता. आज आरामच नाही भेटला. स्वयंपाक पाणी लयच काम होते आज. तर आता संध्याकाळी मग 5-6 पोळ्या केल्या आता आणि अंड्याची भुर्जी बनवली. भाजीच बनवायची होती पण लिंबू पण नव्हतं. मग म्हणलं चला आता अंड्याची भुर्जी. याच्या पप्पाला काय अंड्याची भाजी आवडत नाही. हरसूला मला आवडते पण म्हणलं आता जाऊ द्या 2-2 भाज्या. दिवसभर आज लय काम गेलं तर गेलं. पाहुणे रावणे आल्यामुळं लयच काम गेलं आज दिवसभरचं. थोडा आराम नाही भेटला दुपारचा. मग मला काटावा चालता. म्हणलं जाऊ दे आता. याचे पप्पा पण अंड्याची भाजी खात नाही. मग भैया म्हणे मम्मी जाऊ दे म्हणे, कशाला 2-2 भाज्या बनवते म्हणे. आज तो दिवसभरची थकली. मग त्याला पण अंड्याचीच भाजी आवडती पण तो नाही म्हणू लागला. रात्रीचा टाईम आहे. रात्रीचा टाईम. खाली लेकरं खेळायला लागलेत. लेकरायचं खेळणं चालू आहे. पा बाहेर असे थंडी हवा असते तर थांबतेत लोक बाहेर रात्रीच्या टायमाला. आता 2-3 दिवस झाले सुरतला थंडी आहे, नाही तर लय गरमी होऊ लागली सुरतला. पण आता थंड वातावरण आहे, नाही तर एवढी गरमी होऊ लागली. लय गरमी होऊ लागली लगे. पण आता 2-3 दिवसापासून थंड वातावरण आहे. आता इथून पुढं तर गरमीच राहणार आहे. हरसूचे पप्पा काय आले नाही अजून. आता त्याला होते उशीर. आम्ही दोघा लेकरांनी केले जेवण केले आणि लगेच भांडे घासून ठेवले. म्हणजे सकाळी आता झाला. आता हरसूचा लास्ट पेपर आहे तर मग लवकरच उठावं लागते. आता सुट्ट्या लागल्यावर मग कोण नाही लवकर उठत. याच्या पप्पाला तर लवकर उठावंच लागतंय. मग यायला जावं लागतंय सकाळच्या कामाला. ते अलाराम वाजतोय त्याच्यामुळं मला पण चेव येऊनच जाते. म्हणजे अलाराम वाजणं चालूच राहते लय. मग आपल्याला पण झोप येत नाही. मग ते अलाराम लावलेला असते त्याला लवकर जावं लागतंय. तर आणि आज पाहुणे आल्यामुळं लय थकले मी. पण चांगलं वाटतंय कोणी घरी आलं तर करमतंय. आणि सिटीनं येत नाहीत एवढे पाहुणे रावणे. तर मग आज म्हणलं चला आता हेडो काढून ठेवा म्हणलं. आणि असं पण मग कोणी आलं गेलं तर दणदण वाटते. मग गेल्यावर करमत नाही. आता पाहुणे गेले तर आता काय करमू नाही राहिलं. ते काय थांबले नाही, लगेच वापस गेले. म्हणजे नाही म्हणजे गडबड करू लागले. मग स्वयंपाक पाणी केला, जेवण खाऊन गेले तर लगेच दिवस मग आता गेले. मग त्याच्यामुळं दुपारचे झोपले नाही. कोणी आलं तर मग झोप नाही आणि झोपू वाटत नाही पाहुण्या रावण्या देखत. म्हणलं चला आता आपण म्हणलं आता लवकरच स्वयंपाक पाणी करावं. मग 6 गेले ते पाहुणे रावणे. मग हरसूच्या पप्पाला 2 टाइम आंघोळ करतात. ते थकेला असते तर मग त्याला पाणी ठेवलं. आणि एक तर एक आमचा 1 वर्ष पण नाही झाला गॅस. म्हणजे पंचमीला आणले दिवशी आम्ही हे चुला. तर तो पण एकूण चालू नव्हता लागला. मग लय टाइम लागला मला स्वयंपाकाला. म्हणजे लय आरामानं. आता तर लगेच बंद झाला. मग बिल पण हरपलं माया पण. नाहीतर गॅरंटीचाच आहे ते. म्हणजे पण मी कुठं वस्तू ठेवते तर बिल पण हरपून गेलं. मग आता याचे पप्पा म्हणे उद्या घेऊन जाईन म्हणे. आता मग दाखवते पण बिल बिगर काय मग ते नीट करून देणार नाहीत. मग तसंच होतंय. मग याचे पप्पा तरी म्हणते चांगली वस्तू ठेवाय. पण आता बिल हरपून गेलं. आणि पंचमीला 1 वर्ष होती त्या चुल्याला. पण लयच लवकर बिघडला ते. काय म्हणजे चालूच नाही राहिला ते. मग एकूणच स्वयंपाक करावा लागला. म्हणजे जे आपण मोठा जिकून ते चुला आपला मोठा जिकून चालतोय तिकूनच ते हे झालता. आता तर लगेच इजला. मग बारका हे आहे ना मग त्याच्यावर स्वयंपाक केला. कच झालं तरी भया. आणि एक भाजी पण नव्हती होऊ लागली. ते धीरे धीरे जा असते बारक्या याच्यावर चहा पाणी ठेवायचा ते भाजी गिजी. तर त्याच्यावरच मग स्वयंपाक करावा लागला. पोळ्यापासून नव्हत्या लागल्या. असं झालं आज. आणि याच्या पप्पा देखत मग याच्या पप्पाला म्हणलं नाही आता तवा. मग ते लगे यायच्या देखत मस्त चालू लागला. म्हणलं आता न्यायचं काम नाही. डबल चालू झालं. म्हणलं आता न्यायचं काम नाही पण उद्या त्याला घेऊन जावंच लागेल. एकूण मग पोळ्या पण शकत नाही काय नाही. लय टेन्शन आलं तर मला आज स्वयंपाक करायचं. एक तर एक पोळ्या पचाना गेल्या पट 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 असं होतंय. आता आमची टीव्ही
तर टीव्ही पण ते युट्यूब कनेक्ट करतात तर ते कनेक्ट व्हायना एकच बिघडायला लागले. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.